नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या रिलेटेड एक्सप्रेशन बघणार आहे. आता हे रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं जे एक्सप्रेशन आहे हे सिरीजसाठी पण आहे आणि पॅरललसाठी पण आहे. मग हे जे एक्सप्रेशन आपण बघणार आहे आज ते सिरीजसाठी बघणार आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन आपण पहिल्यांदा बघूयात. व्हॉट इज द सिरीज LCR रेझोनंट सर्किट? ओके, त्यांनी काय विचारलंय की सिरीज LCR रेझोनंट सर्किट म्हणजे काय, डेफिनेशन सांगायची पहिल्यांदा. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर इम्पेडन्स. ओके, hence state the condition for series resonance. derive expression for resonant frequency. ओके, आपल्याला हा पार्ट फार महत्वाचा आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन फाइंड करणं. ठीक आहे, आता पहिल्यांदा पहिला क्वेश्चन बघूयात आपण की व्हॉट इज द सिरीज LCR रेझोनंट सर्किट. ठीक आहे, तर काय सांगा, तर अ सर्किट, असं सर्किट की इन विच इंडक्टन्स L, कॅपॅसिटन्स C, रेजिस्टन्स R कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे LCR सर्किट आहे थोडक्यात ते. And circuit admits maximum current corresponding to a given frequency of AC is called as a resonance circuit. It's called as series resonance circuit. म्हणजे की असं सर्किट की ज्याच्यामध्ये इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि रेजिस्टन्स हे कसे कनेक्टेड आहेत, तर सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. आणि त्या सर्किटमध्ये मॅक्सिमम करंट काय होतं, ऍडमिट होतोय, म्हणजे येतोय. आणि करस्पॉन्डिंग टू अ गिवन फ्रिक्वेन्सी, जशी तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवताय तसं तसं करंट काय होतोय, वाढतोय with respect to frequency, is called as series resonance circuit. त्याला आपण काय म्हणणार, सिरीज रेझोनंट सर्किट म्हणणार. हे डेफिनेशन म्हणून पण लक्षात ठेवू शकता किंवा पाठ करायची गरज नाही, तुम्ही तयार पण करू शकता जर लक्षात असेल मागचा सगळा पाठ तर हे ह्या पूर्णपणे डेफिनेशनच्या रिलेटेड आपण डायग्राम जर काढायची म्हटली तर अशी डायग्राम काढू शकतो की LCR आणि इथं जो काय AC सप्लाय तो आपण दिलेला आहे. ठीक आहे, आता यानंतर the impedance of LCR circuit are given by. impedance LCR circuit साठी काय असतो, तर Z equal to under root R square plus, आता इथं XL minus XC ब्रॅकेट स्क्वेअर असते, पण इथं आपण काय केलं तर XL ची व्हॅल्यू पुट केली ओमेगा L मायनस 1 ओमेगा C ब्रॅकेटचा स्क्वेअर. क्लिअर पर्यंत? ठीक आहे, म्हणजे जास्त वेगळं काय नाही, फॉर्म्युलाच फक्त लिहिलाय, वेगळं काय केलेलं नाही. मेन पार्ट आपला चालू होणार इथून. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे दोन पार्ट आहेत, एक XC आहे आणि एक XL आहे, बरोबर आहे का? ठीक आहे, XC चा फॉर्म्युला आहे 2 पाय F 1 अपॉन 2 पाय FC आणि XL चा फॉर्म्युला आहे 2 पाय FL. ठीक आहे, तर ह्या दोघांमध्ये ऍट व्हेरी लो फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर हा जो XL आहे बघा, फ्रिक्वेन्सी आणि XL ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन काय, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग फ्रिक्वेन्सी जर कमी केली तुम्ही तर XL पण कसा होणार आहे, कमी होणार आहे. मग त्यांचं म्हणणं काय, ऍट व्हेरी लो फ्रिक्वेन्सीज, खूप कमी फ्रिक्वेन्सीला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच XL हा कसा असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे. का, फ्रिक्वेन्सी कमी म्हटल्यानंतर ना इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पण कमी असणार आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. बट कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, पण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मध्ये काय होणार सांगा, जेवढी फ्रिक्वेन्सी कमी तेवढा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जास्त. का, इनवर्स प्रपोर्शन आहे. हा पार्ट समजून घ्या मेनली. ऍट व्हेरी लो फ्रिक्वेन्सीज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL इक्वल टू ओमेगा L इज निग्लिजिबल बट कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC इज अ व्हेरी हाय. हाय का, लक्षात आलं? ओके, आता ह्याच्या उलट जर आपण केलं, ऍज वी इन्क्रीज द अप्लाइड फ्रिक्वेन्सी, जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली, आता फ्रिक्वेन्सी वाढवली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पण काय होणार आहे, वाढणार आहे. पण त्याच कंडिशन मध्ये जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. हे कळालं का? मग आता हे असं होत राहणार आहे, तुम्ही थोडीशी फ्रिक्वेन्सी वाढवली, थोडीशी कमी केली, ठीक आहे, मग वाढवली कमी केली, वाढवली कमी केली, असं करत करत आपल्याला एक अशी कंडिशन मिळते की ज्या ठिकाणी XL आणि XC हे कसे आहेत, इक्वल आहेत, सेम आहेत, आणि त्यालाच आपण म्हणतो रेझोनन्स. त्यालाच आपण काय म्हणतो, रेझोनन्स. त्याच कंडिशनला मग ऍट सम अँग्युलर फ्रिक्वेन्सी, म्हणजे आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा R म्हणणार त्याला आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सीला. XL इक्वल टू XC हे कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. ठीक आहे, एका कुठल्या तरी स्टेजला दोन्ही कसे असतील, सेम असतील. मग सेम असतील तर मग XL चा फॉर्म्युला ओमेगा R L इक्वल टू 1 अपॉन ओमेगा RC. ओमेगा R इकडे घेतला, अँग्युलर फ्रिक्वेन्सी इकडे घेतली, दोघांचा काय झाला, स्क्वेअर झाला. L हा खाली घेतला तर LC झाला. ठीक आहे, मग ओमेगा R चा स्क्वेअर, स्क्वेअर काढण्यासाठी रूट घेतला आपण इथं, मग ओमेगा R इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट LC. ठीक आहे, मग ओमेगा R ला रिप्लेस केला आपण, ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय F, मग 2 पाय FR. जर याला आपण काय म्हणतोय, अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतोय, तर R चा अर्थ काय, रेझोनंट फ्रिक्वेन्सी येणार. आता ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी, मग रेझोनंट फ्रिक्वेन्सी
इक्वल टू 1 हा 2π खाली गेला √LC आलं. म्हणजे हा फॉर्म्युला आणि या फॉर्म्युल्यावरती मॅक्सिमम एक्झाम्पल आहेत. म्हणजे तुम्हाला जवळपास एक 4-5 तरी एक्झाम्पल विचारलेत सलग, ठीक आहे, एक्झाम मध्ये. म्हणजे कंटिन्युअसली 1-2-3 वर्ष असे याच फॉर्म्युल्यावरती एक्झाम्पल विचारलेत रिसेंटली. मग आता दिस इज द रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि हीच फ्रिक्वेन्सी आपल्याला काय करायची होती, प्रूव्ह करायची होती. हे कळालं का? मग याच पद्धतीने अजून एक एक्सप्रेशन आहे जे आपण पुढे घेणार आहे. जसं आपण सिरीज साठी घेतलंय तसंच सेम पॅरलल साठी असणार आहे. फॉर्म्युला हाच प्रूव्ह होणार आहे सेम, पण त्याच्यामध्ये जो काय गिवन डाटा असणार आहे किंवा सोडवायची जी मेथड आहे ती वेगळी असेल. ठीक आहे. मग आता हा जो भाग आहे तो पण व्यवस्थित लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा आणि चांगली प्रॅक्टिस करा. आणि फॉर्म्युला लक्षात ठेवा मेनली, याच्यावरची आपल्याला न्यूमेरिकल पण घ्यायचे. ठीक आहे. मग एक काम करा, व्यवस्थित लिहून घ्या. या लेक्चरला आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन बघणार आहे, पण ते पॅरलल साठी बघणार आहे. ठीक आहे, पॅरलल अरेंजमेंटसाठी. माझा क्वेश्चन काय दिलाय बघा. अज्युमिंग एक्सप्रेशन फॉर इम्पेडन्स इन अ पॅरलल रेझोनंट सर्किट. ओके, पॅरलल रेझोनंट सर्किट. स्टेट द कंडिशन फॉर पॅरलल रेझोनन्स. डिफाईन रेझोनंट फ्रिक्वेन्सी, एक्सप्रेशन फॉर इट. ओके, मार्च 19ला प्रश्न विचारलाय. ठीक आहे. ओके, मग आता जसं की आपण मागच्या एक्सप्रेशन मध्ये सिरीज LCR सर्किट साठी एक डेफिनेशन लिहिलेली सुरुवातीला, सेम त्याच पद्धतीनं पॅरलल रेझोनन्स सर्किट साठी डेफिनेशन काय असणार आहे त्याची. कधी अरेंजमेंट म्हणूयात आपण. अरेंजमेंट काय असणार आहे. अ पॅरलल रेझोनन्स सर्किट इज ॲन AC सर्किट इन विच पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टर अँड कॅपॅसिटर. इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये इज कनेक्टेड टू अ सोर्स ऑफ अल्टरनेटिंग EMF. आणि हे दोन्ही पण जे काय अरेंजमेंट आहेत हे कनेक्टेड आहेत कशाला, अल्टरनेटिंग EMF ला कनेक्टेड आहेत. म्हणजे काय लय वेगळं लिहिलेलं नाही, आपण डायग्रामचाच भाग इथं लिहिलेला आहे. ठीक आहे. ओके, आता मेन पार्ट चालू होतो इथून, समजून घ्या. तर इन्स्टंटेनियस करंट थ्रू इंडक्टन्स L, म्हणजे हा जो करंट आहे तो इंडक्टन्स L मधून ज्यावेळेस फ्लो होतो त्यावेळेस IL इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे. तर हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलाय कुठं, दुसऱ्या एक्सप्रेशन मध्ये, 2 नंबरचा व्हिडिओ लक्षात ठेवायचा. मग IL इक्वल टू E0 अपॉन XL साइन ओमेगा टी मायनस π/2. म्हणजे π/2 न करंट काय असतो तर मागा असतो कोणापेक्षा, EMF पेक्षा. हा पार्ट झाला. सिमिलरली कॅपॅसिटर साठी आपण काय करणार आहे तर करंट फाइंड करणार आहे. I इक्वल टू IC इक्वल टू E0 XC साइन ओमेगा टी प्लस π/2. π/2 न तो काय करतो, करंट हा लीड करतो EMF ला. ठीक आहे. ओके, आता ह्या दोन्ही करंटची ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला ह्या सर्किट मधला टोटल करंट मिळणार आहे. म्हणजे टोटल करंट साठी आपण I इक्वल टू IL प्लस IC करणार. मग IL ची व्हॅल्यू इथली ॲज इट इज घेतली, IC ची व्हॅल्यू इथली पुट केली आणि त्यानंतर आता साइन ओमेगा टी मायनस π/2. आता हे समजून घ्या, साइन ओमेगा टी मायनस π/2 यामध्ये बदल करायचा असेल तर मला π/2 मायनस ओमेगा टी करावं लागेल. त्यासाठी मला मायनस कॉमन काढावं लागेल. मग इथे येणार आहे साइन मायनस π/2 मायनस ओमेगा टी येणार. आता हे मायनस अँगल मध्ये, बरोबर आहे का. मग मायनस जर मी बाहेर काढलं तर इथे येणार आहे मायनस साइन π/2 मायनस ओमेगा टी. आणि π/2 मधून अँगल मायनस केला असता तर त्याचा होतो कॉस ओमेगा टी. म्हणजे ओव्हरऑल आन्सर काय आलं, मायनस कॉस ओमेगा टी. म्हणजे याच्यावरून हे कसं आलं हे लक्षात आलं तुमच्या, ही ट्रिग्नोमेट्री मधली टर्म आहे. ठीक आहे. मग आता हे मायनस कॉस ओमेगा टी मी इथं डायरेक्ट लिहिले बघा या ठिकाणी, की साइन ओमेगा टी प्लस मायनस π/2, त्या जागेवरती काय लिहिलं, मायनस कॉस ओमेगा टी. ठीक आहे. इथं मात्र तसा काय प्रॉब्लेम नाही, प्लस असल्यामुळे तुम्ही π/2 पहिल्यांदा घेऊ शकता, ओमेगा टी नंतर घेऊ शकता. त्यामुळे इथं साइनचं कॉस पॉझिटिव्ह येणार आहे. आता ह्या दोघांमधून E0 कॉस ओमेगा टी, E0 कॉस ओमेगा टी कॉमन काढा. कॉमन काढला असता मायनस 1 अपॉन ओमेगा L प्लस 1 अपॉन ओमेगा सी. आता XC ची व्हॅल्यू आहे ना 1 अपॉन ओमेगा सी असणार आहे, ते खालचं कुठं जाणार आहे, न्यूमरेटरला जाणार आहे पार्ट. म्हणजे ओमेगा सी हा न्यूमरेटरला येणार इथला आणि हा मायनसचा पार्ट जो ॲज इट इज राहणार आहे. मग आता इथला पार्ट वरती आल्यानंतर मी लिहिताना पहिल्यांदा हा पार्ट लिहिणार पॉझिटिव्हचा. I इक्वल टू E0 कॉस ओमेगा टी ओमेगा सी का तर हा पॉझिटिव्ह आहे पहिल्यांदा घेतला आणि इथला जो निगेटिव्ह आहे तो नंतर घेतला इथं मी ओमेगा L. ठीक आहे. आता हे एक इक्वेशन मिळालं आपल्याला या सर्किटचं, म्हणजे एक कंबाईन करंट मिळाला आपल्याला, टोटल करंट मिळाला. तो किती आहे तर एवढा आहे, E0 कॉस ओमेगा टी ओमेगा सी मायनस 1 अपॉन ओमेगा L. आता हा जो करंट आहे हा मिनिमम कधी असेल किंवा कधी असू शकतो तर ज्यावेळेस हा पार्ट 0 येणार आहे त्यावेळेस हा जो करंट आहे तो मिनिमम येणार आहे. आणि या कंडिशनला आपण
या पद्धतीने लिहिणार. आता बघा मिनिममची कंडिशन आहे, ठीक आहे. मग ओमेगा सी मायनस ओमेगा एल इक्वल टू 0 असं आलं तर तुमची जे काय करंट आहे तो कसा येतोय, मिनिमम येतोय. मग या कंडिशनचा वापर करून आपण काय करणार आहे, तर हा जो निगेटिव्हचा पार्ट आहे तो पलीकडे घेणार. ओमेगा सी इक्वल टू 1 अपॉन ओमेगा एल. आता ओमेगा नेहमीप्रमाणे आता ओमेगा इकडे येणार आहे, स्क्वेअर होणार, सी खाली जाणार आहे. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन एल सी. स्क्वेअर रूट घेतला असता अंडर रूट एल सी. ओमेगाची व्हॅल्यू पुट केली 2 पाय एफ आर, कारण रेझोनंट फ्रिक्वेन्सी पाहिजे म्हणून 2 पाय एफ आर. हा 2 पाय खाली गेला. एफ आर इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट एल सी. आता ही कंडिशन पुन्हा तोच फॉर्म्युला प्रूव्ह झाला जो सिरीजमध्ये आपण प्रूव्ह केलेला. वेगळं काय नाहीये, दोन्ही ठिकाणी तोच फॉर्म्युला प्रूव्ह होतो. पण याच्यामध्ये मात्र आपण काय करतोय, करंटची दोन्ही ऍडिशन करतोय. हा पार्ट महत्वाचा आहे. मग आणि कंडिशन फॉर पॅरलल रेझोनन्स टू ऑकर्स. आता ही जी कंडिशन घेतलेली आपण, ही कशासाठी कंडिशन घेतली, तर ही कंडिशन आहे पॅरलल रेझोनन्सची. हे समजून घ्या. मग पॅरलल रेझोनन्सची कंडिशन काय सांगते, ओमेगा सी इक्वल टू 1 अपॉन ओमेगा एल. ही कंडिशन आहे. ते हे कळालं का इथपर्यंत. मग हा जो भाग आहे तो फार सोपा होता, काय प्रॉब्लेम नाहीये. दोन्ही करंटची ऍडिशन करायची, ठीक आहे. त्यानंतर अँगल बदलायचा, रेशो बदलतोय आणि मिनिमम करंटसाठी आपण काय करणार आहे, तर रेझोनंट फ्रिक्वेन्सी फाइंड करणार आहे. आणि ह्या कंडिशनवरून ही जी कंडिशन तयार होते यालाच आपण काय म्हणतो, कंडिशन फॉर पॅरलल रेझोनन्स टू ऑकर, ठीक आहे. म्हणजे ओमेगा सी इक्वल टू 1 अपॉन ओमेगा एल आपल्याला या ठिकाणी मिळून जात आहे. एक काम करायचं, स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करा.